नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रातलं एकूण सामाजिक वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या निमित्ताने मनोज जरांगेंनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यात सगळ्या गाव पातळीवर सर्व विभागामध्ये इशारे देण्यात आले की कुठल्याही राजकीय पक्षांनी एकच अजेंडा पाहिजे त्यांचा, या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय, आणि आमचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत अन्य कुठले कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाहीत. आता बघा, त्यामुळे एखादा मंत्री कुठं कार्यक्रमाला जायचं तो 10 वेळा विचार करतो. पण रोहित पवार यांची जी यात्रा निघाली ती यात्रा मात्र बिनदिक्कत पार पडली. हो, त्याला काही अडचण आली नाही. मग रोहित पवारांना मनोज जरांगेंनी सूट दिली होती का? मग ही सूट मनोज जरांगेंनी रोहित पवारांनाच का दिली, असे प्रश्न आता चर्चेने चाललेत. काय आहे, रोहित पवार मनोज जरांगेंना जी भूमिका पाहिजे त्याच पद्धतीची भूमिका मांडतात म्हणून त्यांना सूट देण्यात आली का? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं कशासाठी, असे प्रश्न उपस्थित होतात. हा मुद्दा झाला एक. दुसरा काय झालं आहे की एकूण छगन भुजबळ प्रकरणानंतर बरेच जण घाबरून राहायला लागलेत. म्हणजे वडेट्टीवारांनी नको रे बाबा, फुंकून पेलं चांगलं, दूध पोळलं म्हणून ताकही फुंकून पिणं असं आपल्याकडे जी म्हण आहे ना, त्यामुळे छगन भुजबळांपासून 2 हात दूर राहण्याचा निर्णय वडेट्टीवारांनी केला. सत्ताधाऱ्यामध्ये आता मनोज जरांगेंनी छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी बोलावं. जी काही भूमिका मांडायची ते पक्षात राहून, सरकारमध्ये राहून ते कसं काय बोलतायत. अजितदादाला देखील मनोज जरांगेंनी काय सांगितलं की तुम्ही सबुरीने घ्यायचा आणि काय सोप्या शब्दात उगीच भावना भडकवणारी विधानं करू नका, हे सल्ला तुम्ही भुजबळांना द्या, असं जरांगे म्हणाले. आणि भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री यांनी सांगितलं की जे मनोज जरांगे बोलले तेच बोलले त्यांनी, की त्यांनी आता छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात राहून वेगळी भूमिका घेणं बरोबर नाही. त्यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल, ओबीसीबद्दलचे मतं मांडायची असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा. त्याच पद्धतीचं विधान बच्चू कडू पाटील करत आहेत. आता हे सरकारमध्ये चाललं आहे. खरं म्हणजे हे सांगायला कोणी पाहिजे? हे सांगायला पाहिजे मुख्यमंत्री, हे सांगायला पाहिजे 2 उपमुख्यमंत्री. पण ते 2 उपमुख्यमंत्री बोलत नाहीत, मुख्यमंत्री बोलत नाहीत, मग बाकी मंडळी बोलतात. मग यातून सरकारमध्ये समन्वय आहे असं म्हणायचं का? राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवक्ते आहेत का? ते कसं काय बोलतात? काय झालं आहे, आत्ता भाजपमध्ये ही जी नवी मंडळी आली आहेत, कोणी काँग्रेसमधून, कोणी राष्ट्रवादीतून, वेगवेगळ्या विचारातून, आता त्यांना या पक्षाची म्हणून मूळची काही शिस्त होती किंवा पक्ष म्हणून कुठल्याही पक्षात एक शिस्त असते ती पाळायची असते, याची काही बंधनं राहिली आहेत की नाही असे प्रश्न निर्माण होतात. कारण हा निर्णय कोणी घ्यायचा, यावर बोलायचं कोणी? बावनकुळे बोलले पाहिजेत ना, ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, नाहीतर पक्षाचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस, या दोघांपैकी कोणीतरी बोललं पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील यांना अधिकार कोणी दिला? लोकशाही आहे, बोलता कोणालाही येतं, परंतु पक्ष म्हणून काही शिस्त आहे की नाही? आता ही शिस्तच जर पाळली जात नसेल तर आश्चर्यकारक आहे. भुजबळ जे काही बोलतील, भुजबळांच्या बोलण्यामध्ये ते कशाचाच म्हणजे विचार करत नाहीत. विचार करत नाहीत म्हणजे त्यांनी विचारपूर्वक ठरवलं आहे की आपल्याला भूमिका याच पद्धतीने मांडायची आहे, आपल्याला ओबीसीचं नेतृत्व करायचं आहे. आणि प्रसंगी अगदी अजितदादा कडाडले वगैरे पक्षाची नाराजी पत्करून त्यांनी ही भूमिका घेतली. आता तो त्यांचा विषय आहे. त्यांना या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठीचे प्रयत्न कोण करायला पाहिजेत? अजितदादांनी करायला पाहिजेत, राष्ट्रवादीच्या मंडळींनी करायला पाहिजेत. पण त्या विषयामध्ये ते कोणी काही बोलत नाही आहेत. म्हणून निर्माण झालेली जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, कोणीही उठते आणि कोणीही बोलते, कोण कधी काय करेल. आता निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे सगळ्या समाजाची आंदोलन चालू आहेत. हो, म्हणजे इतके दिवस मराठा, ओबीसी, मग पुन्हा धनगर सुरू झालं, भटके विमुक्तांचं सुरू झालं, आता कोळी समाजाचं वेगळं, गोंधळी समाजाचं वेगळं, प्रत्येक जण आपापली शक्ती दाखवतो आहे. हरकत नाही.
लोकशाहीमध्ये ते अधिकार आहेत, तुम्ही करा. निवडणुकींच्या काळातच प्रश्न मांडले पाहिजेत, परंतु त्यातून एकमेकात वैमनस्य निर्माण होणार नाही. कोणी कोणावरती आकारानं कुरघोडी करतोय, द्वेषाची भावना पसरली जाते आहे, असं वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही काळजी जर घेतली नाही तर कधीही भडका उमटू शकतो, उडू शकतो आणि त्याचं वणव्यात रूपांतर होऊ शकतं. त्यामुळं काळजी याची घेतली पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.